नमस्कार. PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदी जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न वातावरणाने झाली की दिवस अगदी छान जातो. सकाळी सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार करून टिफिन बनवायची सुरुवात केली. टिफिनमध्ये मी आज बटाट्याचे पराठे केले होते. टिफिन बनवून झाला, पिलूला आवरलं व त्याला शाळेत सोडून आल्यानंतर आज मी देवपूजा करायला घेतली. आज जरासा उशीरच झाला होता. मी दररोज सकाळी लवकर उठून देवपूजा करत असते. देवपूजा केल्याने अगदी मन प्रसन्न होतं व संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात. त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करत असते. पण आज जरा लेटच झाला. लेट म्हणजे 9च्या आतमध्ये माझी पूजा कंप्लीट होत असते. तसं तर मला पूजा करायला जास्त वेळ लागत नाही, कारण माझ्याकडे देव खूप कमी आहे. त्यामुळे 10 ते 15 मिनिटातच पूजा कंप्लीट होते. देवाऱ्यामध्ये देव जरी कमी असले तरीही देवपूजा केल्यानंतर जेवढी प्रसन्नता मिळते ती मला सारखीच वाटते. म्हणून मी सुरुवातीला तर देवपूजा पटकन करून घेण्याचा प्रयत्न करत असते. देवपूजा करून झाल्यानंतर जेवण केलं व बाकीची सर्व कामं आवरून घेतली, जी की दररोजचीच असतात. कपडे, भांडे, घर साफ करणं. त्यानंतर मला दुपारी एक्स्ट्राची कामे करायची होती. ती म्हणजे हे पीठ चाळून ठेवायचं होतं. मी कालच पीठ दळून आणलेलं होतं, पण ते चाळायचं बाकी होतं. मी एकदाच पीठ असं चाळून ठेवते म्हणजे स्वयंपाक बनवते वेळी अगदी सहज लगेचच पीठ मळून घेता येतं. त्याला चाळत बसण्याची गरज लागत नाही. स्वयंपाक पटकन होतो म्हणून मी ही कामे आधीच करून ठेवत असते. संपूर्ण पीठ चाळून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं म्हणजे लगेचच घेऊन पीठ मळायला सोपं होतं. कामांची अशी पूर्वतयारी करून ठेवली की कामं अगदी पटापट होत असतात. त्यामुळे मी हे पीठही असं चाळून ठेवते. लगेचच एका डब्यामध्ये असं कोरडं पीठ भरून ठेवते म्हणजे चपात्या बनवते वेळी साईडला एक्स्ट्रा कोरडं पीठ घेण्याची गरज नाही. चपात्याला लावायला हे पीठ वापरत असते. म्हणजे दरवेळेस वेगळं पीठ घेऊन उरलेलं पीठ हे वेस्ट जात नाही. म्हणून अशा डब्यामध्ये काढून ठेवायचं. दुपारच्या उरलेल्या वेळामध्ये मला पिल्लूचा अभ्यासही घ्यायचा असतो. तो कंप्लीट केला. पिल्लूला अभ्यास करताना बघितलं की मला असं वाटतं की मी एवढी असताना कधी अभ्यास केले असेल का? पण आता असं नाही. लहान मुलांनाही भरपूर अभ्यास असतो. पण मी त्याला कधी कधी यातनं सुट्टी पण देत असते. कारण त्याचंही बालपण त्याला जगता आलं पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून मी त्याला भरपूर वेळ खेळण्यासाठी सोडत असते. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की मी ऑइल कॅनपासून एक प्लांटर बनवलेलं होतं. त्यामध्ये बरेच दिवसापासून झाड लावायचं म्हणते, पण ते माझ्याच्याने काही शक्य होत नव्हतं कारण माझ्याकडे माती नव्हती. शहरामध्ये माती मिळवणं यासाठी किती कष्ट घ्यायला लागतात हे शहरात आल्यानंतरच कळतं. गावाकडे तर माती भरपूर असते. मला एके ठिकाणी माती दिसली म्हणून मी तिथून पूर्ण पिशवी भरून माती आणली. फायनली या प्लांटरमध्येही आता मी झाड लावणार आहे. अशी काही कामे करायला घेतली आणि पिल्लू शांत बसेल असं तर होणारच नाही. अशा कामांमध्ये त्याची लुडबुड खूप जास्त असते. अशा गोष्टी बघायला त्याला खूप आवडतात. यामध्ये पाणी घालून छान माती मऊ करून घेतली. आता यामध्ये मी एका फ्लावरचं झाड लावणार आहे. या फ्लावरच्या प्लॅन्टच्या सीड्स मला माझ्या सासूबाईंनी दिलेल्या होत्या. त्या फक्त पावसाळ्यामध्येच येतात. त्यामुळे मी पावसाळ्यातच एका अशाच कुंडीमध्ये लावले होते. ते अगदी छान ग्रोही झाले होते. पण एकाच कुंडीमध्ये भरपूर झाल्यामुळं अर्धे प्लांट्स काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचे होते. कारण या झाडांना खूप जास्त फुलं येतात आणि कमी जागेतही झाड येतं. त्यामुळे मला या दोन्ही कुंड्यांमध्ये एकच झाड लावायचं होतं. यातले 5-6 प्लांट्स काढले आणि या कुंडीमध्ये ट्रान्सफर केले.
माझं या कुंडीमध्ये झाड लावून तर झालं होतं, पण गॅलरीची अवस्था मात्र खूप खराब झाली होती. आता हे सर्व मला साफ करायचं होतं. संपूर्ण गॅलरी धुवून घेतली, नंतर चहा घेतला. संध्याकाळची वेळ झाली होती. देवाजवळ दिवा लावून स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. स्वयंपाकामध्ये मला पत्तागोबीची भाजी बनवायची होती. त्यासाठी पत्तागोबी बारीक चिरून घेतला. त्यामध्ये भरपूर पाणी व मीठ घालून स्वच्छ धुवून घेतलं. पत्तागोबीला 2 ते 3 वेळा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. पत्तागोबी व फुलगोबी यावर भरपूर प्रमाणात आळ्या असतात, त्यामुळे ही भाजी करतेवेळी काळजीपूर्वक करायची. इथे मी कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे व धुवून घेतलेली पत्तागोबी यामध्ये 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायची. परतवून घेतल्यामुळे पत्तागोबीचा उग्र वास कमी होतो. बऱ्याच जणांना या वासामुळे ही भाजी खावीशी वाटत नाही, म्हणून पत्तागोबीची भाजी बनवण्यापूर्वी त्याला 4 ते 5 मिनिट असं परतवून घ्यायचं, म्हणजे याचा वास पूर्ण कमी होतो. या स्टेजला आलं की गॅस बंद करून पत्तागोबी काढून घ्यायची. आता त्याच कढाईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी घालायची, जिरे घालायचे. छान तडतडले की उभा स्लाइस करून घेतलेला कांदा घालायचा. कांदा छान परतवून घ्यायचा. या पद्धतीने बनवलेली भाजी ज्यांना पत्तागोबी आवडत नाही तेही खूप आवडीने खातात. तुम्ही पत्तागोबीची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये एक बारीक कट करून टोमॅटो घालायचा. टोमॅटो कांदा दोन्ही छान परतवून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर जो कोणताही तुम्ही घरगुती मसाला वापरता तो मसाला घालायचा. इथे मी गरम मसाला घातलेला आहे. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची व परतवून घेतलेली गोबी घालायची. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे व चवीनुसार मीठ घालून गरम पाणी घालायचं व भाजी शिजवून घ्यायची. या पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान अप्रतिम लागते. ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खायला सुरुवात करतील. नक्की या पद्धतीने बनवून पहा. रात्रीच्या जेवणामध्ये बनवली होती ही पत्तागोबीची भाजी, भाकरी, भात, त्याचबरोबर सकाळी बनवलेला चिवडाही होता. छान असं जेवण केलं. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.